जगातील सर्वात मोठ्या फुलपाखरांपैकी एक असलेलं ॲटलास मॉथ हे फुलपाखरू सांगलीतील शिराळ्यात आढळलं. शिराळा बसस्थानकाशेजारी असणाऱ्या पंचायत समिती सभापती निवासस्थानाच्या आवारात ते दिसलं. निवासस्थानाच्या आवारात असलेल्या हिरव्या पडद्यावर सकाळी 9 पासून ते संध्याकाळी 7:30 पर्यंत विसावलं होतं. सकाळी 9च्या दरम्यान स्टँडवर गेले असताना मला ते सभापती निवासच्या भिंतीवर ते फुलपाखरू दिसले. त्याच्या पंखावर नागाच्या तोंडासारखे आकार होता. ते पाहून मला खूप उत्सुकता वाटली. ते मी गुगलवर सर्च केले असता त्याचे नाव ॲटलास मॉथ आहे हे मला कळले. ते पाखरू पाहण्यासाठी स्टँडवर खूप गर्दी झाली होती. शिराळा, नागपंचमी आणि नाग याचं एक वेगळं नातं आहे. याचा अनेक प्रत्यय असा आला की शिराळा बस स्थानकाच्या पिछाडी सभापती निवास आहे. याच ठिकाणी बाहेरच्या बाजूला राजू सावंत यांचा चहाचा एक छोटी टपरी आहे. याच्या मागच्या साईडला एक हिरव्या रंगाचा पडदा घातला होता सावलीसाठी. आणि सकाळी 9च्या दरम्यान राजू सावंत, त्यांच्या पत्नी सुनंदा सावंत व त्यांची सून पूजा सावंत हे आणि संजय यादव तेथीलच एक व्यावसायिक आहेत. यांनी या पडद्यावर मोठे फुलपाखरू पाहिले. त्यांनी ते जवळून पाहिले असता त्या दोन्ही पंखांना नागाचा आकार आलेला दिसला. ह्या फुलपाखरांचे त्यांनी फोटो काढले आणि व्हॉट्सअपवर फिरल्यावर सगळीकडे हे समजले की शिराळ्यामध्ये नागाचे फुलपाखरू आले आहे आणि नागरिकांनी हे पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. याबाबत त्यांनी ज्यावेळी गुगलवर सर्च केले तर हे ॲटलास मॉथ म्हणून एक फुलपाखरू आहे याचे हे असल्याचे दिसले आणि हे आशिया खंडात आढळले जाते. हे फुलपाखरू पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. त्यावर असणारे नागचिन्ह, नागाचा आकार हे याचे मोठे कौतुक दिसत होते. चहा व्यावसायिक पूजा सावंत यांनी कुतूहलाने या फुलपाखराचा फोटो काढून इंटरनेटवरती सर्च केले. अत्यंत दुर्मिळ आणि जगातील सर्वात मोठ्या पतंगांपैकी एक असून ॲटलास मॉथ असे त्याचे वैज्ञानिक नाव असल्याचे त्यांना समजले. जवळपास 11 इंच मोठे हे फुलपाखरू होते. महत्त्वाचे म्हणजे याच्या दोन्ही पंखांच्या टोकाला नागाचे तोंड व आकार दिसत होता. फुलपाखराच्या दोन्ही पंखांवर नागाचे तोंड दिसल्यामुळे त्याचे फोटो काढण्यासाठी शिराळकर नागप्रेमींची झुंबड उडाली. भारतामध्ये याला सर्पमुखी पतंग म्हटलं जातं कारण त्याच्या पंखाचं टोक हे सापाच्या तोंडासारखं दिसतं. इतर देशात याला ॲटलास मॉथ म्हणतात. ग्रीक लोककथेमध्ये ॲटलास हे एका राक्षसाचं नाव आहे. ॲटलासचं वर्णन त्याला 4 सुळे आणि मोठा जबडा असं केले. या फुलपाखराच्या रचनेमध्ये सुळ्यासारखे 4 पांढरे डाग दिसतात. यावरूनच त्याचं नाव ॲटलास ठेवलं गेलं. जगातील सर्वात मोठ्या पतंगांमध्ये ॲटलास मॉथची गणती होते. त्याच्या अंगावर आकर्षक बदामी, तपकिरी व किंचित लालसर अशी देखणी रंगसंगती असते. त्याच्या पंखावर नकाशाप्रमाणे मोठे पांढरे ठिपके दिसतात. त्यामुळेच त्याला ॲटलास मॉथ म्हणतात. खास वैशिष्ट्य म्हणजे याला तोंड किंवा पचन संस्था नसतेच. ते सुरवंट अवस्थेत असतानाच भरपूर खाऊन घेते. या फुलपाखराचं आयुष्य मात्र जेमतेम 5 ते 7 दिवसांचं असतं. या अल्प कालावधीमध्ये अंडी घालून वारस मागे ठेवून हे फुलपाखरू जीवनक्रम संपवते. शक्यतो रात्रीच दिव्यांच्या प्रकाशाकडे आकर्षित होणारं हे फुलपाखरू निशाचर आहे. क्वचितच ते दिवसा आढळतात. मात्र सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात ते प्रकर्षानं दिसतात. हे फुलपाखरू तुती, दालचिनी, जांभूळ, पेरू व लिंबू वर्गीय झाडांवर आढळतं. तिथेच त्याचे प्रणय व अंडी घालणे या क्रिया होतात. मादी एका वेळेस 100 ते 200 अंडी घालते. ही अंडी 10 ते 14 दिवसात उबवून त्यातून अळी बाहेर येते. ही अळी 35 ते 40 दिवस सतत झाडांची पाने खातच राहते. 21 दिवसानंतर कोशातून फुलपाखरू बाहेर येतं. त्यानंतर अंडी घालून ते फुलपाखरूही मरून जातं. नैसर्गिक आश्चर्यानं भरलेला हा अत्यंत दुर्मिळ जीव बरेचदा दक्षिण पूर्व आशियात आढळत असल्याचे अभ्यासक सांगतात. सध्या शिराळ्यात असणाऱ्या अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये हे फुलपाखरू आढळल्याने सर्वत्र चर्चा होते. लोकल 18 साठी सांगलीहून प्रीती.